तर त्या मिरवणुकीसाठी माझा पूर्ण गाव, माझं शिरगाव गाव पूर्ण सजलं आहे, धजलं आहे, आनंदाने सजलं आहे, श्रद्धेने नटलं आहे. आणि ते यथाशक्ती त्यांना वर्गणी जमा केली, कोणी वस्तू रूपाने देणगी दिली. रामाचं मंदिर बांधिला सागर एक सांगायचं झालं की वाचू आपल्याला वस्तू दिसते आपल्याला, पण त्याच्या मागे खूप मोठ्या शिरगाव गावामध्ये देवाची मिरवणुकीचा म्हणजे हनुमानाच्या पालखीचा सोहळा आहे. तर सगळं गाव एकत्र आल्यानंतर जो आनंद काय असतो तो आपण सगळेजण बघू शकता. मंडळी रामकृष्ण हरी, शुभ सकाळ, श्री स्वामी समर्थ, जय बजरंगबली. मंडळी आज आमच्या शिरगाव गावामध्ये हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा आहे आणि आज देवाची मिरवणूकसुद्धा आहे. तर त्या मिरवणुकीसाठी माझा पूर्ण गाव, माझं शिरगाव गाव पूर्ण सजलं आहे, धजलं आहे, आनंदाने सजलं आहे, श्रद्धेने नटलं आहे. आणि तेच हाच सगळा आनंददायी सोहळा आपण आज या कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्कीच दिसेल. तर सगळा सोहळा तुम्ही नक्की बघा. आता आपण बघूया हवनाचा कार्यक्रम इथे चालू आहे. माझ्या गावातील प्रतिष्ठित सगळी मंडळी, सगळे काका, मामा, आप्पा, तात्या सगळे इथे जमलेले आहे. तुम्ही बघू शकता प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती एक वेगळं स्मित असे आहे आणि आनंद आहे की हनुमान मंदिराचं नवीन हनुमान मंदिर तयार केलेलं आहे. ते यश त्यांच्या आनंदामध्ये झळकतं आहे, त्यांच्या मनामध्ये झळकतं आहे. तर बघूया सगळा सोहळा आपण आजच्या शूटिंगमध्ये. ही व्हिडिओ नक्की बघा तुम्ही. हवनाचा कार्यक्रम चालू आहे आणि सगळे गावकऱ्यांची लगबग तुम्हाला आमचे मडके सर, अरुणजी मडके, अर्शनजी शेलवले बघू शकता. मंदिरामध्ये हवनाचा कार्यक्रम चालू आहे. सहस्रकोटि युगधारिणे नमः. समस्त ग्रामे एकात्मका प्राप्त्यर्थम राजकीय तथा जो आर्थिक स्थिरता प्राप्त्यर्थम समस्त सजीव सृष्टि खनिज संपद आचरितस्य व्यवसाये सदा सर्वदा सुयश प्राप्त्यर्थम मम समस्त ग्रामे क्रय विक्रय व्यवहारे जनता प्रसन्नार्थम यावच्चंद्र दिवाकरौ पर्यंत मम समस्त ग्राम. बजरंग बली की झालं ना, ठेवून द्या खाली. आता मग दोघांनीही पळी पळीभर ते पंचगौरी हातामध्ये घ्या. दोघांनी हातावर घ्या. ओम यत्वगति कदम्बा पंदेगति प्रतिमामके प्राचुना पंचगौरी मला पण करता घेऊन माझं पण कधी येईल आपल्या हातात नाही का. मारुतीला कोणी याच्याला फोन का बघायचे. बोला बजरंग बली की, बोला बजरंग बली की जय बजरंग बली की जय, जय बजरंग बली की जय. आमच्या गावातील प्रत्येक वरिष्ठाच्या, प्रत्येक तरुणाच्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्ही बघू शकता. खरं तर वर्षभर आम्हाला आमच्या गावामध्ये हनुमानाचं दर्शन झालेलं नाही आहे आणि तो प्राणप्रतिष्ठा सोहळा आज आपण बघणार आहोत. आमचे रमेशजी बाबा, विलास नाना, भाऊ नाना सगळे इकडे आहेत. बजरंग बली की जय, बजरंग बली की जय. बजरंग बली की, बजरंग बली की. गाडीचा तो सांगित पकडा आपल्याला जरा पकडा.
मंडळी नमस्कार. आज आमच्या शिरगाव गावामध्ये देवाची मिरवणुकीचा म्हणजे हनुमानाच्या पालखीचा सोहळा आहे. तर सगळं गाव एकत्र आल्यानंतर जो आनंद काय असतो तो आपण सगळेजण बघू शकता. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हनुमान मंदिर पूर्ण झाल्याचा एक वेगळाच आनंद आहे. तो आनंद आज आपण बघणार आहोत आणि पूर्ण गावामध्ये ही मिरवणूक निघणार आहे. ती व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी नक्कीच बघा. कॅमेऱ्यामध्ये दाखवू शकता तुम्ही प्रत्येक गावकऱ्याचा एक आनंद. पूर्ण गाव एकत्र आल्यानंतर हा सुख सोहळा स्वर्गी नाही असाच होतो. बोला बजरंग बली की बोला काहीतरी बोला. शरण 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 हनुमंत शरण 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 हनुमंत शरण शरण राम तुझ आलो राम. ही गाडी आहे देवाच्या मिरवणुकीसाठी आणि सापळे भाऊ, कांतीलाल भाऊ आणि हँडसम हंक भाई सुद्धा आहे. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा आनंद इथे बघायला मिळतोय. नमस्कार मंडळी. तर आपल्या गावातील एक तरुण तडफदार एक नवीन उमेदवार समरजी मडके माझ्यासमोर आहेत. तर आता आपण त्यांना विचारूया की ही घोडदौड होती, ही जी मेहनत होती मंदिरासाठी आणि मंदिरात पूर्ण होतं, तर त्याच्या तोंडून ऐकूया की कसं काय होतं हा सगळा प्रवास आणि मंदिराचा आनंद, मंदिर पूर्ण झाल्याचा आनंद त्याच्या तोंडातून आपण ऐकूया. तर समीरजी तुम्ही सांगू शकता हा सोहळा? सागर, ज्याप्रमाणे अखंड हिंदुस्थानाला 500 वर्षानंतर श्रीरामाचं मंदिर मिळालं आणि बरेच शतकानंतर शिरगावला एक भव्य दिव्य असं हनुमंताचं मंदिर मिळालं. खऱ्या अर्थाने शिरगावकरांच्यासाठी हा सुखाचा सोहळा आहे आणि अभिमानाचा क्षण आहे की एवढी भव्य दिव्य वास्तू आज आमच्या गावामध्ये आहे. आज या गावामध्ये हा 2 दिवस होणारा सोहळा सर्व गावामध्ये महिला भगिनी, तरुण पिढी आणि वरिष्ठ सर्व अगदी उत्साहाने इथं सहभागी झालेले आहेत. सागर, एक सांगायचं झालं की ही वास्तू आपल्याला वस्तू दिसते आपल्याला, पण त्याच्या मागे खूप मोठा इतिहास आहे आणि खूप मोठा संघर्ष आहे. गेले 2 वर्ष गावातील आपल्या जे वरिष्ठ मंडळी आहेत की त्यांनी दिवस रात्र मेहनत करून ही वास्तू उभारली आहे आणि त्यांनी हे कष्ट केलेले आहे. फंडिंग जमा करणं, दान धर्मातून वस्तू जमा करणं, खरंच आपल्या गावातील ज्या या व्यक्तींनी, पुढारी व्यक्तींनी या मंदिरासाठी जे योगदान दिलेलं आहे ते खरंच वाखाणण्याजोगं आहे. आम्ही तरुण पिढी या वरिष्ठ मंडळीचं खरंच मनापासून आभार मानतो आणि त्यांच्यामुळे आज आपल्याला ही वास्तू पाहायला मिळत आहे. धन्यवाद सर. एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान. गाडी पालखीला आजची रात जाईल. हो बरोबर आहे. प्रत्येकाने आला का दर्शन घ्या, साक्षगंध करणं दर्शन घ्या, पाय धुवून बसतो.
दर्शन घ्या फक्त. हा दर्शन घ्या फक्त आणि मग ते पूर्ण रात्र राहील ना त्याला. अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान एक मुखाने गाणी बोला ना अभंग. तर आज आपल्या गावातील एक रिटायर्ड शिक्षक अरुणजी मडके, ओबीसी अध्यक्ष, तर आज आपण त्यांना विचारणार आहोत की या हनुमान मंदिराचं नवीन हनुमान मंदिर तयार केलेलं आहे, तर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद तसेच त्यांची धावपळ आपण त्यांना विचारूया. सर काय सांगाल, कसं वाटतं तुम्हाला हनुमान मंदिराचा जीर्णोद्धाराचा कार्यक्रम आज 16 पूर्ण होतोय? शिरगाव हनुमान मंदिराच्या कार्यक्रमात प्राणप्रतिष्ठा आणि कळसरोहणी कार्यक्रम आज उत्साहात संपन्न होतोय. त्याचं एकमेव कारण जुनं हनुमान मंदिर आपलं शिरगावचं होतं, अतिशय जीर्ण झालेलं होतं, परंतु गावाने एकत्रित निर्णय घेऊन हा हनुमान मंदिर नवीन करायचं असं ठरवलं. त्यासाठी एक स्वतंत्र अशी कमिटी नेमली आणि त्या कमिटीने एक ठराविक अशी जबाबदारी आमच्यासारख्या लोकांवर दिली आणि या जबाबदारीला खरं म्हणजे श्रेय संपूर्ण गावानी यथाशक्ती त्यांना वर्गणी जमा केली. कोणी वस्तुरूपाने देणगी दिली, कोणी श्रमदानाने देणगी दिली. अशा सर्वांच्या सहकार्याने हे मंदिर इथं संपन्न झालेलं आहे आणि आज हा मूर्ती प्राणप्रतिष्ठा आणि कळसरोहणचा कार्यक्रम मोठ्या शिरगाव गावामध्ये उत्साहात संपन्न होत आहे. खरं म्हणजे मी हनुमान मंदिरांना एक हे करील, प्रार्थना करील की आमच्या शिरगाव गावातील सर्व लोकांना सुखी समाधानी ठेव. एवढीच बोलून 2 शब्द संपवतो. धन्यवाद. पालकी सजवली न माझी माऊली नटवली, पंढरपूरला निरोप धाडा, पंढरपूरला धाडा, पंढरपूरला निरोप धाडा, पंढरपूरला. पंढरपूरच्या विठुरायांना, पंढरपूरच्या विठुरायांना, गाडीत ठेवू ना आपण. अयोध्येच्या प्रभू रामाना, अयोध्येच्या प्रभू रामाना, अयोध्याचे प्रभू रामांना येतो म्हणावं दर्शनाला, येतो म्हणावं दर्शनाला, येताना
दर्शनाला येताना दर्शनाला केली पानात पानात फुलात पालकी दिव्याची ज्योत जलते घरा घरात रामाचं मंदिर बांधिला अयोध्येत दिव्याची ज्योत जलते घरा घरात रामाचं मंदिर बांधिला अयोध्येत काही बोलत नाही मला घेत नाही बाया बाया आमच्या घेत बाया भाकरीच खाल्ल्या नाही आमच्या बाया आपलं पाय कमी रामाच्या भजनात विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 मी विठ्ठलाचा ओ विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा सीता जाईल ताल पालखी घुंगोर लावा ताल वाजवीता जाईल ताल ताल वाजवीता जाईल ताल पालखी घुंगोर लावा दिव्याची ज्योत जलते घरा घरात रामाचं मंदिर